तर 50% पाणी वाचते, 50% कष्ट वाचते, 50% वीज वाचते तुमची. टेम्परेचर कमी असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी काढतात. आणि निरगुडीचं कुंपण केल्यामुळं कितीही मोठं वादळ येऊ द्या, पण तुमच्या शेतातला एकही मोड खाली पडत नाही. तुमच्या केळीच्या बागा असू द्या, कशाच्या कुठल्या पण असू द्या बागा, पण एकही मोड खाली पडत नाही, किती मोठं वादळ आलं तरी. दुसरा फायदा असा होतो की निरगुडी तुळशीच्या जातीसारखी जात असल्यामुळं 24 तास ऑक्सिजन सोडते, त्याच्यामुळं पिकावर याचा रोग पूर्णपणे बंद होतो. आता माझ्या पिकाला जवळ 23 वर्ष मी फवारणी शेतात केली नाही, गोमूत्र टाकलं नाही, शेण टाकलं नाही, कुठलं रासायनिक खत नाही टाकलं, फक्त सहजीवन पद्धतीवर शेती चालली सगळी आणि 100% यशस्वी त्याच्यामध्ये. माझं स्वतःचं रासायनिक खताचं दुकान होतं, मला दररोज एक ट्रॅक्टर काय लागायचा. 2002 साली राजीवभाईंचं व्याख्यान ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी खताचं दुकान बंद करून टाकलं. पूर्णपणे देशी काय तर आहे तर माझ्याकडे ते सगळं. पण तुम्हाला मी परत सांगतोय कशामुळं, शेतीला खताची बिलकुल गरज नाही, कुठल्या कल्चरची गरज नाही. तुम्ही फक्त शेणकाळा करून टाका, त्यावर पाचट टाका, गाडोळा पाप येतात. कुठलंच कल्चर आणायला लागत नाही, नैसर्गिक गोष्टी कटकट होतात का आपण? हे सगळं करतो शेतीच्या बाबतीत. माझं दवाखाना असं आहे आयुर्वेदिक, ज्याला संपूर्ण भारतातल्या संपूर्ण देशातल्या डॉक्टरांनी सोडून दिल्यात केसेस. ज्याला किडनी बदलायला सांगितले, ज्याला पाय तोडायला सांगितलं आहे, ज्याला लिव्हर बदलायला सांगितलं आहे, ज्याला आयुष्यभर गोळ्या खायला सांगितल्यात. उदाहरणार्थ काय, शुगर, BP, दमा, थायरॉइड, अस्थमा, ह्याला डॉक्टर सांगतात की आयुष्यभर गोळी खाल्ली पाहिजे, मरेपर्यंत खाल्ली पाहिजे, मेल्यावर पण सरनाव टाकली पाहिजे, चावला का शेवट नाही, इतकी भीती घातली जाते. बरोबर आहे. पण माझं शेवट सांगतो, माझा 23 वर्षातला अनुभव आहे. दुनियातल्या एकाही माणसाला ऑपरेशन करायची गरज नाही आणि एकाही माणसाला आयुष्यभर औषधं खायची गरज नाही. इथून पुढं तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला पण काय होऊ द्या, मला फोन करायचा. माझा फोन 24 तास चालू असतोय. मला फक्त तुम्ही विचारायचं असं असं झालंय म्हणून, आणि इथली आठवण करून द्यायची, ह्यांच्या घरी आपण भेटलो. तर तुम्हाला ना मी स्वयंपाकखोरीतलं औषध सांगणार आणि तुमचा पेशंट 15 मिनिटात बरा होणार. त्याला भला अटॅक पण आलेला असू दे, नाही तर काय पण असू द्या, कुठलाही त्रास होत्या दुनियातला. स्वयंपाकखोली म्हणजे दुनियातलं सगळ्यात श्रेष्ठ मेडिकल आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावर पुस्तक लिहिलं सगळं. पण आतापर्यंत सक्सेस झालेल्या गोष्टी मी सांगतो तुम्हाला. आता माझ्याकडं नागपूर विद्यापीठाचा डीन ॲडमिट आहे, म्हणजे जे मेडिकल कॉलेजला शिकवायला असतात डॉक्टर लोकांना ते ॲडमिट आहे. त्यांना 32 गोळ्या चालू होत्या दररोजच्या. मागच्या महिन्यात ॲडमिट झाले ते, त्यांच्या आता 4च गोळ्या शिल्लक राहिले फक्त दिवसात, 32 गोळ्याच्या. त्यांची किडनी वाचली, लिव्हर वाचलं, फुफ्फुस पण वाचलं. त्यांना ऑक्सिजन लावावा लागत होता. तर त्याला रिझल्ट आल्यानंतर त्यांनी घरी गेल्यानंतर त्याची बायको, मुलगा, जावाई सगळे घेऊन आला, सगळे MBBS डॉक्टर, MD डॉक्टर त्यांचे. मला काय पडायचं कशामुळं? फक्त गोमूत्रामुळे शक्य झालं हे. ज्याच्याकडे गोमूत्र आहे ना त्याला, तुम्हाला सांगू का, माझ्याकडे 70-80 अशा केसेस आहे की ज्यांना सूर्य पण दिसत नव्हता चमकलेला, त्यांच्या डोळ्यामध्ये मी शेणाचा रस टाकला, 11व्या दिवशी दृष्टी आली त्यांना. शेणाचा रस टाकल्यानंतर. आता तुम्हाला ज्यांच्याकडे गाय आहेत ना, कोणाकोणाकडे गाय, देशी गाय, तुम्हाला मी ना कोट्याधीश व्हायचं तंत्र सांगतो. काय करायचं, घरावर बोर्ड लावायचा, नॉर्मल डिलिव्हरी करून दिली जाईल, बिनधास्त. हां, 10,000 रुपये. हां, 100% गॅरंटी. आणि एक औषध बनवून ज्या दिवशी डिलिव्हरी करायची त्या दिवशी फक्त 1 कप गोमूत्र घ्यायचं, 2 चमचे शेण टाकायचं, 8 वेळा गाळायचं, फडक्यातून द्यायचं प्यायला. 2 तासामध्ये डिलिव्हरी नॉर्मल 100% होती. 10,000 रुपयाला एक केस घ्यायची. ऐपत बघून ठरवायचं, कारमध्ये आलं तर 20,000 रुपये सांगायचे. हां, चालत आला तर मग 1,000 रुपये पण घ्या, चालते का, हरकत नाही. पण 1,000 रुपये लिटरनी गोमूत्र नक्की जात आहे. 15-15 मिनिट ड्रॉपर मिळतात बघा, त्यामध्ये गोमूत्र भरायचं, घरावर बोर्ड लावायचा, डोळ्याचं तज्ञ डॉक्टर म्हणून, बिनधास्त. आणि डोळ्याचा दुनियातला कुठलाही रोग झालेला असू द्या, त्यांना सांगायचं 3 टाइम म्हणजे अर्ध ही टाका औषध, 100% चष्म्याचा नंबर निघून जातो, मोतीबिंदू बरा होतो, डोळ्यावर पडदे आलेले पण निघून जातात, ज्याची वाईट नजर आहे ती पण चांगली होती. म्हणजे एवढे फायदे काय प्रश्न होते. गाय म्हणजे फक्त देशीच असते, विदेशी पिकअप करायला टायमिंगचं काही बंधन नाही.
त्याला शास्त्र कुठलंच नाही, सगळे शास्त्र फोल टाकत गायपाशी लक्षात ठेवा. तसं जुनं घ्यायचं, नवीन नवीन ताजं शिळं काय नाही बघायचं क्लास सुद्धा, सगळं चालतंय, सगळं चालतंय, त्याला काय बंधन नाही. तर देशी गाय म्हणजे पृथ्वीवरचा चमत्कार आहे. तुम्ही काय अनुभव घेतलेला, आम्ही सगळं केलंय त्या गोष्टी. तर परत सांगतो, आजच्या दुनियातल्या कुठल्याही माणसाला आयुष्यभर औषधं खायची गरज नाही, कोणालाच ऑपरेशन करायची गरज नाही कुठलंच. कोणाला पण काय अडचण आली तर मला बिनधास्त फोन करायचा. माझा नंबर ज्याला अजिबात मेंदू नाही काय पण लक्षात राहील, असा नंबर आहे माझा 70 68 29 29 29. 70 68 29